गावापेक्षा ना सिटीमध्ये उन्हाळी काम करायचं म्हटलं ना खूपच मुश्किल आहे बघा. असं काहीतरी जुगाड करावे लागते त्यासाठी. आज ना मला उठायला उशीर झालता. मग काय सासूबाईंनी टिफिन वगैरे बनवून दिला मिस्टरांसाठी. तर सासूबाईंनी सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळा करून ठेवला होता. म्हटलं चला आपण दुसरी कामं करूया वरची सगळी. त्यांना पहिल्यांदा मी किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं. नंतर एवढे भांडी घासून घेतली. मशीनला सगळी कपडे धुवून झाली होती तोपर्यंत मग सासूबाईंनी हे कपडे वाळत घालायला घेतली. सकाळी ना थोडासा हातभार लागला ना तर पटकन कामे होऊन जातात बघा सकाळची. इथे मी खाली येऊन झाडू पण मारला आणि लगेच फरशी पण पुसून घेतली. दररोजची किचनची ड्युटी माझ्याकडे असते. थोडंसं वेगळं काहीतरी चेंजेस. त्यानंतर म्हटलं अंगणात थोडं पाणी टाकूया. आता ह्याला तुम्ही अंगण म्हणा या ओटा म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण आमच्यासाठी हे अंगणच आहे छोटंसं. अंगणात ना पाणी टाकून स्वच्छ साफ करून घेतलं. परत ना एक पॅकेट मॅगी होती. इकडे तिकडे पडण्यापेक्षा म्हटलं चला आपल्या पोटात घालूया म्हणून मस्त अशी मॅगी बनवली. सासूबाईंनी विचारलं तर त्या नको बोलल्या होत्या. मी ना उन्हाळी वळवणाचे 2 पदार्थ बनवले होते. चिप्स आणि चकल्या बनवल्या होत्या. सारखं सारखं शेतात जाऊन वाळवून घालणं तर होणार नाहीये, म्हणून हे पत्र्यावरती ना असं आम्ही जुगाड करून वाळत घालतो. दिवसभर ऊन पण छान लागतं आणि सुकतात पण चांगले. ही अशी चाळवरून काहीतरी आमची अशी दिसते. आता काही उन्हाळी पदार्थ आम्ही बनवणार नव्हतं म्हणून सगळं सामान जागच्या जागी आम्ही ठेवून टाकत होतो. चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय आणि टेक केअर.